सोलापूरमध्ये पालिका रुग्णालयाचे रुग्ण पळणाऱ्याच्या प्रकाराचा आता पर्दाफाश झालाय। श्रेयस नर्सिंग होमला आरोग्य विभागाने टाळं ठोकलेलं आहे। रुग्ण पळवण्यास मदत करणाऱ्या 49 आशा सेविकांना नोटीस दिली गेली आहे। आशा सेविकांना कमिशन देऊन मनपा प्रसूतिगृहातील रुग्ण पळवण्याचा गोरखधंदा सुरू होता। गेल्या वर्षभरापासून गर्भवती रुग्णांना पळवण्याचा प्रकार सुरू होता। 259 आशा सेविकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून हा सगळा गोरखधंदा सुरू होता। आशा सेविकांना पैसे, भेटवस्तू, जेवण अशा प्रकारचं आमिष दिलं जात होतं। आरोग्य अधिकाऱ्यांनी श्रेयस नर्सिंग होमवर छापा टाकला आणि 21 रजिस्टर जप्त केले। मनपाच्या डॉक्टर, नर्सिंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुद्धा या सगळ्या प्रकरणात आता चौकशी होणार आहे। डॉक्टर सुमित सुरस हे जी प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनइथिकल प्रॅक्टिस होती। शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आमिष दाखवून त्यांनी पेशंट आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचसे आशा वर्कर ह्या आमिषाला बळी पडले आहे। तर आमच्या नियमानुसार जे कलम 7 त्यांनी नर्सिंग होम महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत आहोत आणि त्यांना बजावले आहे की तुम्ही जर ह्याचा खुलासा आम्हाला दिला नाही परत तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचे हॉस्पिटल सील करणार आहोत।